चला तर आज अगदी अशी चौपाटीवरची पावभाजी बनवूया, जी भाजी अशी छान अशी टेस्टी असते, चविष्ट असते आणि खाण्याला सुद्धा अशी चमचमीत असते। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। 2 मीडियम साईजचे बटाटे जे आहेत अशा पद्धतीने त्याचे साल काढून अशा पद्धतीने छान असे वॉश करून कट करून घातलेले आहे। त्यानंतर मीडियम साईजचे 2 शिमला मिरची छान प्रकारे कट करून घातली। त्यानंतर 2 गाजरचे जे आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहे आणि छान असा कलर येण्यासाठी मी बीटाचे जे आहेत अशा छोटे छोटे 4 तुकडे घातलेले आहेत। तुम्ही म्हटलं तर मी छोटे बीटाचं जे आहे एकदम पाव बीट असं घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी कोबी घेतलेला आहे। कोबी जो आहे स्वच्छ वॉश करून घेतला। त्यानंतर हिरवे वाटाणे जे आहेत ग्रीन पीस आपण म्हणतो, तर मी इथे फ्रोझन मटर वापरलेले आहेत, ते अर्धी वाटी घातली। त्यावर थोडंसं मीठ घातलं, म्हणजे अगदी पाव चमचा असं मीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे। खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही भाज्या शिजवताना, नाहीतर काय होईल, जास्त पाणी झालं तर आपल्याला ते पाणी जे आहे नंतर फेकून द्यावं लागेल आणि जे भाज्यातलं जे व्हिटॅमिन आहे हे आहे ते सर्व वेस्ट जाईल। त्यामुळे थोडंच पाणी घालायचं, 1 ते 1.5 वाटी पाणी पुरे आहे। त्यानंतर ते कुकर लावलं। कुकरचे छान 2 शिट्ट्या होईपर्यंत इकडे 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे जे आहेत अशा पद्धतीने कट करून घेतलेले होते आणि 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 20 ते 25 जे आहे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या होते। मिक्सरच्या जारमध्ये घातलं आणि छान असं दरदरीत वाटण करून घेतलं। तुम्ही हवं तर कांदा कट करून सुद्धा घालू शकता, पण हे जे आहे मला बेस्ट वाटतं, त्यामुळे मग मी या पद्धतीने मिक्सरला वाटण करून घेतलं। त्यानंतर इकडे जे आहे 1 ते 1.5 पळी तेल घातलं। कढईमध्ये जिरे घातली, अर्धा चमचा जिरे छान तडतडले की आपण जो कांदा मिक्सरमधून काढलेला होता तो घातला। छान असा तळून घेऊया कांदा, म्हणजे कांद्यातला जो उग्र वास आहे तो निघून जाईल इतका आपण कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा तळेपर्यंत इकडे मीडियम साईजचे 3 ते 4 टमाटे घेतले होते, टोमॅटो, जे की अशा पद्धतीने कट करून घेतलेले होते। आता जे मिक्सरचे भांडं आहे ज्यामध्ये आपण कांदा वाटण करून घेतलं होतं, कांद्याचं वाटण, तर त्यामध्येच जे टोमॅटो घालून फिरवून घेऊया। सारखं फिरवायचं म्हणजे छान असे पेस्ट तयार होते। तर इकडं कांद्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आपल्याला की कांदा खाली लागता कामा नये, त्यामुळे मध्ये मी याला सुद्धा थोडंसं चालवून घेतलं। त्यानंतर इकडे जे आहे छान अशी टोमॅटोची पेस्ट करून घेतली। तुम्ही हवं तर टोमॅटो कट करून सुद्धा घालू शकता किंवा असं घातलं तर उत्तमच आहे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मुलांना टोमॅटो आवडत नाही, तर त्यांना असं होतं की पावभाजीमध्ये मम्मा टोमॅटो घालू नको, तर असं नाही करायचं, प्युरी करून किंवा अशी पेस्ट करून घालू शकता। त्यानंतर पाव चमचा, अगदी पाव चमचापेक्षा थोडीशी कमी हळद मी घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। छान कलर येईल आणि तिखटसुद्धा होणार नाही, खूप जळजळसुद्धा होणार नाही खाताना, तर या पद्धतीने पुरे आहे 1 चमचा। त्यानंतर छान असं मिक्स करून घेतली आणि इकडे जे आहे एक मी पावभाजी मसाल्याचं पॅकेट घेतलेलं होतं, कुठलंही पॅकेट घ्या ब्रँडेड, तर ते पॅकेटसुद्धा मी वाटीमध्ये फोडून घेतले होते। 1 पॅकेट पुरे आहे। 6 जणांची पावभाजीचं हे जे आहे एकदम अचूक प्रमाण आहे। त्यानंतर मी जे आपली टोमॅटोची पेस्ट बनवलेली होती ती घालून घेतली। छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही, छान कलर आलेला आहे आत्ताच। अजून तर आपली पावभाजी पूर्ण व्हायची आहे, तर किती कलर येईल आणि किती टेस्ट येईल तुम्ही विचार करा। तर इकडे जे आहे छान असं मिक्स करून घेतलं। आता आपण याला 2 ते 3 मिनटं झाकण देऊन वाफवून घेऊया, म्हणजे काय छान असं तेलसुद्धा सुटेल आणि मसालेसुद्धा शिजले जातील। इकडे कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या होत्या, कुकर उघडून घेतलं आणि भाज्या बघा तुम्ही छान शिजल्या आणि पाणी थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, खूप जास्त नाही। त्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने जे आहे आपण सर्व भाज्या ज्या आहेत छान अशा स्मॅश करून घेऊया। ज्यावेळेस आपण भाज्या स्मॅश करतो ना, त्यावेळेस लक्ष द्यायचं की सर्व जे आहे व्यवस्थित स्मॅश झाल्या पाहिजेत, तर या पद्धतीने, आणि गरम गरम असतानाच स्मॅश करायचं। नंतर काय होतं, थंड झाल्यावर जे भाज्या शिजलेल्या आहेत त्या वातड होण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे त्या मग मॅशने होत नाही, मॅशर। त्यामुळं इकडे छान अशा भाज्या मॅश झालेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप असं पातळसुद्धा झालेलं नाही आहे, प्रमाण पाण्याचं अगदी व्यवस्थित झालेलं आहे। इकडं छान असं टोमॅटो शिजलेला आहे, मसाले शिजलेले आहे आणि तेलसुद्धा छान प्रमाणे सुटलेलं आहे पावभाजीला आपल्या। तर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि जे आपल्या भाज्या शिजून आपण स्मॅश करून घेतलेलं तर त्या घालूया पावभाजीमध्ये
आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. अगदी 10 मिनिटामध्ये पावभाजी तयार होते. खूप वेळ लागत नाही. कधी कधी काय होतं, पावभाजी बनवायची, अरे खूप भाज्या कट करायच्या किंवा मग खूप वेळ लागेल असं आपल्याला वाटत असतं नेहमी. तर असं काहीच नाही. या पद्धतीने जर तुम्ही भाज्या बनवल्या तर तुम्हाला वेळही खूप लागणार नाही. भाजीसुद्धा अगदी चविष्ट होईल आणि कमी वेळामध्ये झटपट तयार होईल. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कांदासुद्धा चिरायची गरज नाही किंवा टोमॅटोसुद्धा चिरायची गरज नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर उत्तम प्रकारे चौपाटीसारखी पावभाजी तयार होते. झाकण देऊन परत 2 ते 3 मिनटं शिजवून देऊया. आणि छान असा कलर आलेला आहे, तेल सुटलेलं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम बेस्ट झालेली आहे. तर या पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अगदी जे आपण गाड्यावर ढाब्यामध्ये खातो त्याच पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. आता मसाले पावसुद्धा मस्त बनवूया, कारण भाजी इतकी टेस्टी झालेली आहे आणि इतकी दिसायला सुंदर, मला तर अजिबात राहत नाही. फटाफट मी मसाला पाव बनवायला घेतला. इकडे अर्धा चमचा तूप घातलं, त्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली, थोडीशी भाजी घातली मस्त अशी, आणि त्यावर छान असा पाव भाजून घेतलेला आहे कट करून. तुम्ही हवं तर त्यावर बटर्सने सुद्धा पाव भाजू शकता, पण हेल्दी काहीतरी म्हणून मी साजूक तुपावर पाव भाजलेला आहे. आणि या पद्धतीने मस्त असा लाल पाव तयार झालेला आहे, जो की आपण गाडीवरती खातो तर ते असेच आपल्याला मसाले पाव करून देतात ना, त्याच पद्धतीने आपला मसाला पाव आणि यम्मी पावभाजी तयार झालेली आहे. चला मग पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.